तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला तर. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायले. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब हा, सगळ्यांचा GR काढायले. पण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा, माझ्या म्हणण्यानं सर, नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा पण लयच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेच पाडेल मग 5 दिवस उपोषणला बसून. आयला तुम्ही आमच्या असून आमचे हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू आता. मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडो होतो मला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 वर होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ. कमी यायचे 25%, 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला मी ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला GR द्यायलेत. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा. थांबा ना, आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका. बावचळ येऊन करू नको. काय म्हणणार तो? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला GR कळतं का? GR कुठून आणलं रे? कुठं लय? तुला GR कळतो का? क्रमांक 1, हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आत्ता GR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1. 2, सातारा संस्थांची पण GR काढायले. फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट संस्थांचं आहे.
1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी. नसता मग राजेचं आणि आपलं भांडण होणार बरं का. मावळेत नाही, मावळ्यांना भांडायचं, कोणी भांडायचं मग. अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं, आपण तुम्हाला दादू म्हणतात, दादू. हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब आहे. राजेसाहेब चुकत नाही ना काही. असं असेल तर नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणतात. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला, दुसरं काय. ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय, केसेस मागं घ्यायला लागलेत. त्याचा पण GRच काढायले ना, त्याचा पण GR काढायलेत. हा, पहिल्यांदा लेखी देत होते आपल्याला, ते आता GR काढायलेत. प्रत्येकाचा GR काढा एक एक. हा, सगळ्याचा GR जमन ना, जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे गाव राजेसाहेब. हा, नाही गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार आहे. खालच्या याचा एक काढा, पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना, जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपत घुसू आपण, कशाला अडचणीत. तुम्हाला नको आम्हाला म्हणजे 3 एकूण GR काढा. ताण नको, तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतो, आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सुईला लावतो म्हणून सांगितलं. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं पोराव. काय करायचं, 1 तासाने निर्णय घेऊ आपण. GR आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते GRच नाही आणलात मग काय करायचं. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं, मंत्री महोदयांचं, इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही, आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदग सांगा ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब, पाटील साहेब, आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरं आहे. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ विकायला, सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं झेड आहे. अर्थ लगेच काढा ना, त्याचं काय, ते ताज. बर, जेवढ्यावर दंड झाले उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो. दंड घेतलेले सगळे मागं घेतो आणि निर्णय. अहो विजय झाला. GR दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा. GR दिल्यावर आता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का GR म्हणलं. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे, तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय, आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत.
आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गुलाल टाकणार मग जाणार ते. तसं जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि JR दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडे. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला JR आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता? पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते JR घेऊन, नाही तर इथंच बसून राहा. JR घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपलं डिझेल वाचन तेवढं. कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा हो आपण. तुम्ही वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडे. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब, मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही. फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेसकोट पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी त्यासाठी. पैशाचं काय करायचंय? आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे. त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देत होते. सापडे म्हणतोय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा? तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकुट पडलं आमचं. तुम्हाला काय करायचं? आम्ही आमचं वावर विकू राहिलं गुंठाभर. तुम्हाला काय करायचं? नाही सापडून दिलं मग बोल. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे JR काढा. 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे JR काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घ्यायचं पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण JR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता? एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीनं विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिली सगळ्या सोयरेच. त्याची छाननीच व्हायना. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं.
तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला तर. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायलेत. सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब हा, सगळ्यांचा GR काढायले. पण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना, आणि आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. हा, माझ्या म्हणण्यानं सर, नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. हा पण लयच पटापटा असतो, इतकं सोपं आहे की. मग आपण फेस पाडीला मग 5 दिवस उपोषणला बसू. आयला तुम्ही आमचे असून आमचे हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगावं आता, मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडावं होतं मला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे, परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 2 वर होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ. कमी यायचे 25% 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं पण 4%वर. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य. आता पोराव ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोराव? तासभरात ते आपल्याला GR द्यायलेत. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या ऐका, भावचळ येऊन करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे माग? आणि मग आता काय म्हणलं, तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला GR कळतं का? GR कुठून आणलं रे? कुठं लय? तुला GR कळतो का? क्रमांक 1, हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आत्ता GR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1. 2, सातारा संस्थांची पण GR काढायले. फक्त 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे.
त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आऊंचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं मग आपलं भांडण होणार बरं का. मावळेत नाही मावळ्यांना भांडायचं कोणी भांडायचं मग. अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणतात दादू. हे असं असतं ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब. राजेसाहेब चुकत नाही ना काही. असं असेल तर नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाले. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणतात. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय. ती पण गॅजेटची 1 महिना राजेसाहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे. ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. राहिला केसेसचा विषय. केसेस मागे घ्यायला लागलेत. त्याचा पण GRच काढायले ना. त्याचा पण GR काढायलेत. हा पहिल्यांदा लिखी देत होते आपल्याला ते आता GR काढायलेत. प्रत्येकाचा GR काढा एक एक. हा सगळ्याचा GR जमन ना. जमन ना. मला वाटतं हे 2 गॅजेटेरचे वेगळे गाव राजे साहेब. हा नाही गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे. त्याला काय प्रोसिजर किती लागणार आहे. खालच्या याचा एक काढा पण सोपं आहे ना विखे साहेब. जाऊ द्या ना राजे विखे साहेब. आपलं सोपंच घुसू आपण. कशाला अडचणीत. तुम्हाला नको आम्हाला म्हणजे 3 एकूण GR काढा. ताण नको. तुम्हाला पण नको आम्हाला पण नको. बार समाज फसला ना तुमच्याच अंगावर येतो आमच्या नाही. 58 लाख नोंदीत झालं. पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सुईला लावतो म्हणून सांगितलं. काही राहिलंच नाही ना आता. ओके म्हणायचं पोराव. काय करायचं. 1 तासाने निर्णय घेऊ आपण. GR आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते GRच नाही आणलात मग काय करायचं. पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षासह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो. शांत बसा ना. तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का. शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. आपल्याला कोणाला यश आलं नाही. आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे. कुणी काही बदग सांगणं ऐकायचं नाही. आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब. आमच्या पोरांनी एक तर आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही. हे खरंय. कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा. तुमच्या RTOने 5-5 हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ विकायला सांगा बरं. आमजवळ खरंच आहे का. कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं झेड आहे. ते लगेच काढा ना. त्याचं काय ते ताज. बर जेवढ्यावर दंड झाले उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागे घेतो. दंड घेतलेले सगळे मागे घेतो. आणि निर्णय अहो विजय झाला. GR दिल्यावर तुम्ही विजय होणार. आमचा GR दिल्यावर आता नाही. उलट ते शांतते जाणार नाहीत. तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे. ते मोकळे जाते का GR म्हणलं. ते शांतता वेगळी. कोणची तुम्ही देत नाहीत. थांबा रे. तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा. पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत. मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय. आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय. त्यावेळेस आमचा आनंद गगनात होणार नाही. रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत.
आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार. आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गुलाल टाकणार मग जाणार ते. तसं जात नाही देव. आणि त्याला आनंद म्हणू आपण, त्याला आनंद म्हणू आपण. त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार, त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार. 9 वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत. 9 वाजता तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि JR दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार. तुम्ही जर म्हणले थांब मुंबई, ते म्हणते नको मला जायचं गावाकडं. हे रिअल आहे. तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आम्हाला JR आणून द्या तातडीनं, अंमलबजावणी द्या. आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता? पोरांनो, मंत्री महोदयांना सन्मानाने वाटा लावा. पुन्हा ते वापस येते JR घेऊन, नाही तर इथंच बसून राहा. JR घेऊन या. काय तुम्हाला येईन जा जा. परत डिझेलचा प्रॉब्लेम, आमका प्रॉब्लेम. आपलं डिझेल वाचन तेवढं. कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला? याच्यापेक्षा काय पाहिजे? हा म्हणू का? खाली बसलेले मंडपातले ओके, जिंकलो रे राजा बापू. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आहे. आम्ही तयार केले. म्हणजे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ ताबडतोब. मानधनावर घेऊ, म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही. फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेस कुठ पडलं इथं. तुम्हाला काय सांगावं ह्या नोंदीसाठी आणि त्यासाठी. पैशाचं काय करायचंय? आमच्याकडे एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे. त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देत होते. सापडे म्हणतोय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा? तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेस कुठ पडलं आमचं. तुम्हाला काय करायचं? आम्ही आमचं वावर विकू राहिलं गुंठाभर. तुम्हाला काय करायचं? नाही सापडून दिलं मग बोल. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे JR काढा. 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे JR काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घ्यायचं आणि पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण JR काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबात. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता? एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला. 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना. आणखी छाननी, हा हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकती आले. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो. मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला
तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला तर. तुम्ही एकदाच जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब हा, सगळ्यांचा GR काढायले. पण हा म्हणलं की